सोप्या भाषा शैलीतून सखोल आशय मांडणारी विद्रोही कविता. नुकताच कवी विलास गावडे यांचा देशाचं महानिर्वाण हा 6वा कविता संग्रह वाचनात आला. संग्रहाच्या नावातच कवीचा अनाहूत आक्रोश व कवीच्या वैचारिक बांधिलकीची कल्पना येते. विलास गावडे यांचा हा 6वा कविता संग्रह आहे. कवीच्या सुरुवातीच्या काळापासून मी त्यांच्या कविता पाहिल्या व ऐकल्या आहेत. त्यामुळे कवीच्या पिंड प्रवृत्तीला मी जवळून परिचित आहे. कवितेतील त्यांची आक्रमक वृत्ती, बेदरकारपणा व त्यातून निर्माण होणाऱ्या किंवा प्रत्ययास येणाऱ्या विद्रोहाशी मी जवळून परिचित आहे. कवीच्या आजपर्यंतचा बेदरकार पिंड तसाच असून कवीच्या शैलीतील बदल मात्र प्रकर्षाने जाणवतो व मनाला भावतोही. ही विटलेली अवस्था जशी कवीची तशीच ती या देशाच्या संविधानाचीही आहे. हे त्यांच्या संविधानाची पाने उलट्या राष्ट्रध्वजाच्या नावाने तसेच कुणीतरी काढारे यासारख्या कवितेतून ठळकपणे दिसून येते. गावडेंची कविता ही सामाजिक राजकीय भाष्य करणारी तर आहेच, पण त्यातून जास्त ती माणसाला वाचत त्यांचे अंतरंग समजून घेणारी देखील आहे. तिची प्रवृत्ती ही प्रहारकाची आहे. ही प्रहारकता कवीच्या संवेदनेचा व त्याद्वारे येणाऱ्या अतिसहनशीलतेच्या उद्रेकाचा पराकोट आहे. उदाहरणार्थ कवी लिहितो, माझ्या आत खोलवर दर्या उसळतोय आगीचा आणि विझवतोय मी माझ्या अश्रूंनी केव्हापासून. अशा गोष्टींपासून तुम्ही लांब राहिलेलेच बरं, नाहीतर जळून खाक व्हाल तुम्ही. या उसळलेल्या आगीच्या दर्यात केव्हाही जळून खाक व्हाल तुम्ही. आज वास्तवात लोकशाही मारली जाते हे पाहताना, तिथे खच्चीकरण केलं जात असताना, स्वतःच्या डोळ्यांदेखत तिचा राजरोस गळा दाबला जात असताना, कुठले संवेदनशील मन हातावर हात ठेवून शांत बसेल. या ठिकाणी संवेदनेचा एल्गार होणे अपरिहार्यच आहे. तरीही या संवेदनेच्या आत कुठेतरी कवी मनाची मृदुलता दबलेल्या अवस्थेत घर करून मोकळ्या श्वासाची अपेक्षा करत असते. ही मृदुलता नंतर हळव्या पातळीवर पुढे पुढे संभ्रमित अवस्थाही होऊ शकते. मग मात्र ती धोकादायक व प्रसंगी सहारक ठरू शकते. असं किती दिवस ठेवणार आहेस चालू, भूमिगत होत असताना सुद्धा. बा पांडुरंगा, बा पांडुरंगा. वैचारिक अनिश्चितता जर राजकीय पातळीवर योग्यायोग्यतेच्या संभ्रमित अवस्थेत संचारू लागली तर उद्रेकालाही दिशाभूल होण्याची भीती असते. त्यामुळे काही ओळींमध्ये ही आगतिकता प्रकर्षाने जाणवते. जसे ठेवावी भिस्त कोणावर. ही कविता तर जसे मी उभा माझे दोन्ही तळवे जोडून तुझ्या समोर हे करुणा करा, करतोय प्रार्थना तुला विनम्रपणे, थांबव रे आता हे कायमचे. आजही गावडेंची कविता या अवस्थेपर्यंत जाता जाताच स्वतःला सावरतेही. कारण जसे व्यवस्थेला प्रश्न विचारायचे तसेच ते आत्मपरीक्षणार्थ स्वतःलाही विचारायचे असतात. उदाहरणार्थ, खरंच आम्ही शंड झालोय. ही कविता माणसं शेंदूर फासून दगडाचा देव करून त्याची पूजा करतात. दगडच विचारतायत आता स्वतःला, माणसं असं का करतात. दगडच विचारतायत स्वतःला. गावडेंचे सामाजिक भान या स्थितीला सावरते, भानावर येते आणि अंतर्मनातील दबलेला आवेग आपसूक वर येऊन उद्रेकाची भाषा बोलू लागतो. विद्रोहाला गतिरूप चालना देतो. वास्तवाला भिडू पाहतो. वास्तवातील धर्म अधर्माच्या चिथावणीखोर सत्ताधाऱ्यासोबत दोन हात करण्यासाठी सडेतोडपणे आक्रमक बनतो. काळाला ओळखतो
म्हणतो, पण सांगतो मी तुम्हाला, तुम्ही लावलेला फासाचा दोरखंड तुटून जाईल माझ्या कवितेपुढे. एवढी मजबूत आहे माझी कविता, एवढी मजबूत आहे माझी कविता. तर कावळे या कवितेतून बदलत्या वास्तवासोबत बदलत्या प्रतीकांचे बदलते अनिवार्य देखील काळाप्रमाणे वास्तवात गुंफून नवे अर्थही उलगडून दाखवत प्रहाराचे साधन बनून नव्या व्यवस्थेचे वर्णन करू पाहतो. त्यासाठी कावळे बाजार यासारख्या कवितांचाही उल्लेख करावा लागेल. देशाच्या पातळीवर देशाच्या विस्कटलेल्या समाज व्यवस्थेवर कवी खूप चिडलेला आहे, जेव्हा तो सहजपणे लिहून जातो की स्वातंत्र्य दिन कडेकोट बंदोबस्तात साजरा होत होता. कैदेतलं स्वातंत्र्य यासाठी दहशत, साक्ष, जमावाला, तुला गोळ्या घातल्या तेव्हा आदी कवितांचा उल्लेख करणे गरजेचे वाटते. मी हसलो आणि संविधानावर हात ठेवून त्याची शपथ घेऊन साक्ष दिली. प्रतिपक्षाच्या वकिलाने माझी उलट तपासणी केलीच नाही. साक्ष तर तो आता फडकण्याऐवजी या कवितेत गावडेंची प्रतिभा एका श्रद्धेच्या एका वेगळ्याच परिमाणाचे रूप घेत अधिकच सश्रद्ध बनते. तो आता फडकण्याऐवजी उडत उडत शवावर जाऊन आणि कफन होऊन बसतो. शहीद झालेल्या जवानांच्या आणि हमसून हमसून रडतो. आम्ही त्याला मानवंदना देताना वरील काही ओळींमधून गावडेंची संविधानावरची, झेंड्यावरची नितांत श्रद्धा मात्र अभिमानानं मान उंचवायला लावते. आज गांधीजींच्या तत्वज्ञानाची देखील अवहेलनात्मक खिल्ली उडवण्याचा सत्ताधाऱ्यांनी विडाच उचलला आहे जणू. या उलट नथुराम सारख्या हत्यारांचे मंदिर उभारून व गोडवे गाऊन त्याचे उदात्तीकरण जाणीवपूर्वक करून आपली द्वेष्टी प्रतिमा लोकांसमोर सातत्याने मांडण्यात धन्यता मानत आहे. ही या देशाची शोकांतिका आहे. तुला गोळ्या घातल्या तेव्हा काल बापू स्वप्नात आले, तर गांधी यासारख्या कवितांमधून गावडे या अवहेलनात्मक तिरस्काराचा निषेध करू पाहतात. आणि आज आपल्या डोळ्यादेखत देशाचे महानिर्वाण होत असताना किंबहुना त्या दिशेने व्यवस्थेची होऊ जाणारी वाटचाल पाहताना कवी मनाची घालमेल जशी हृदयद्रावक, विवंचनेची पण तितकीच विद्रोही, आक्रमक होऊ शकते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. हेच या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे, हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो.